36.5 इंच ज्यावेळेला माप येईल ते फुल जे 36.5 माप आलेलं आहे त्याचा आपण चौथा भाग करायचा आहे। तर तो किती आला बघा, 9 इंच, त्यावरती एक रेष आलेली आहे। म्हणजे जे आपलं माप असेल लुजिंग सहित तर ते आपलं इथे 9 इंच व एक रेष अशा पद्धतीने माप पडेल। हे आपलं लुजिंगचं माप झालं व त्याच्या पुढे तुम्हाला शिलाई मार्जिन 1 इंच किंवा 1.5 इंच देऊ शकता किंवा 2 इंच देऊ शकता। जास्त करून शिलाई मार्जिन 2 इंचापेक्षा जास्त द्यायचा नाही, तर इथे मी 2 इंच ॲड करते शिलाई मार्जिन। तर हे आपलं लुजिंगचं माप झालं। इथपर्यंत जे आहे ते लुजिंगचं माप झालं व याच्या समोर जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन झाला। तर हे आपलं छातीचं माप झालं। आता आपण कमरेचं माप पाहूया। तर कमरेचं माप इथे घेताना आपण आता नाही घेऊ शकत, कारण जो टक्स आहे तो टक्स घेऊन मग आपल्याला तो टक्स वजा करून मग कमरेचं माप टाकायचं असतं। तर ही मेजरमेंट जी असते ती आपण नंतर घ्यायची असते। तर आता इथून आपण जे माप टाकलेलं आहे ते आता गळ्याचं माप पाहूया। तर ते कशा पद्धतीने असतं ते तर पहा, तुम्हाला शोल्डर नेमकी तयार किती हवी आहे त्याच्यावरती हे माप ठरलेलं असतं। तर आता समजा तयार गळा जर तुम्हाला आता इथे आहे पहा, जर तुम्हाला शोल्डर जर रेडी शोल्डर जर 3, 3.25 किंवा 3.5 किंवा 4.25 इतके हवे असेल तर हे मेजरमेंट अशा पद्धतीने असते। त्यासाठी तुम्हाला शोल्डरमधून काही भाग वजा करायचा असतो। तर तुम्हाला आता इथे नेक डीपसाठी आहे, तर नेक डीप आपल्याला पाहायचा नाही आहे, तर पॅक नेकसाठी आपण पाहायचं आहे। तर आता आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे। तर इथे आपण मेजरमेंट टाकणार आहोत। तर तुम्हाला नेमकी रेडी शोल्डर किती हवी आहे त्यामध्ये आपण 1 इंच ॲड करायचं असतं। तर आता इथे जर रेडी शोल्डर तुम्हाला 3 इंच तयार हवी असेल तर तुम्हाला इथे 4 इंचावर माप करावे लागेल। जर तुम्हाला रेडी शोल्डर 2.5 इंच हवी असेल तर तुम्ही 3.5 इंचावर माप करू शकता। कारण जर ही रेडी शोल्डर तुम्हाला नेमकी तयार किती हवी आहे, रेडी किती हवी आहे तितकं तुम्हाला माप टाकावं लागतं। तर इथे मला तयार जी शोल्डर हवी आहे ती 2.5 इंचापर्यंत हवी आहे, तर मी त्यामध्ये 1 इंच प्लस करीन, म्हणजे 3.5 इंचावरती इथे अशा पद्धतीने माप येईल व इथून आपला जो गळा असेल तो गळ्याचं माप म्हणजेच गळ्याचं पॅटर्न पडेल। तर आता आपल्याला इथून जी असते ती आता हे जो भाग घेतलेला आहे तिथून आपल्याला गळ्याचं माप मध्यापासून म्हणजे जे तयार माप जे आलेलं आहे
2.5 इंच 2.5 इंचचा गळा पाहिजे आहे, त्यासाठी 1 इंच ॲड करून आपण इथे अशा पद्धतीने खूण करून घेतलेली आहे. तर याचा मध्य करायचा व इथून आपल्याला गळ्याचं माप टाकायचं, म्हणजे आपलं माप जे असतं ते अगदी व्यवस्थित पडतं. तर आता इथे तयार नेक हा 3.5 इंचाचा हवा आहे. तर आपण इथून 3.5 इंचाला एक रेष आखून घेऊया अशा पद्धतीने व इथून जो आहे तो ही माप आपण अशा पद्धतीने मेजरमेंट करून घ्यायची. तर इथं जितकं आलेलं आहे, आता इथेही 3.5 आलेलं आहे, तर इथेही 3.5 इंचाला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे व अशा पद्धतीने स्क्वेअर म्हणजे चौकोन आखून द्यायचा व अशा पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे. तर हा आपला समोरचा भाग झाला. तर समोरचा भाग आकार अशा पद्धतीने गळ्याचा म्हणजेच पॅकनेकचा आकार अशा पद्धतीने येईल. तर आता आज आपण काय काय पाहिलं ते आपण पाहूया. पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्व समजून सांगते. तर सुरुवातीला आधी आपण जी आहे ती लेंथ घ्यायची आहे. लेंथ इथून आता आपण घेतलेली आहे, पण तर तुमची लेंथ अगदी करेक्ट हवी असेल तर तुम्ही आता जो आपण भाई उतार घेतलेला आहे त्याचा मध्य करून घ्यायचा व इथून लेंथ मोजायची म्हणजे 16 इंच. तर पहा आता आपली लेंथ ही अगदी करेक्ट सुरुवातीला ज्यावेळेला आपण घेतलो सुरुवातीला तर ती 16 इथे आली होती, पण इथून जर तुम्ही हे आता आपला भाग कट करून जाणार आहे म्हणजे शिलाई करून जातो तर त्याच्यासाठी इथून आपल्याला अशा पद्धतीची उंची असते, म्हणजे इथे हा शेवट आलेला आहे तो 16 इंच अगदी करेक्ट माप आलेला आहे. तर अशा पद्धतीनेही आपण मापे घेऊ शकतो. तर आता सुरुवातीला मी काय केलं की शोल्डर टाकलेला आहे. जी फुल शोल्डर आली होती त्याचा फुल शोल्डरचा निम्मा भाग करून 7 इंच टाकलेला आहे. तिथून आपण 1 इंच शोल्डर उतार घेतला, इथून 2.5 इंच माप घेतलं व इथून जे माप आलेलं आहे उतारपासून इथून आपण मुंडा म्हणजेच आर्महोलचं माप टाकलं. तर आर्महोलचं माप आपण कशा पद्धतीने टाकलेलं आहे तर छाती जितकी आलेली आहे छातीचा 6वा भाग प्लस 1 इंच करून आपण पॅक नेकसाठी इथे आर्महोलचं माप टाकलेलं आहे. नंतर आपण याचा मध्य करून घेतला. इथून जितकी शोल्डर आहे तितकं 7 इंच ठेवलेलं आहे. इथं आपण 1 इंच कमी करून म्हणजेच इथे 6 इंच घेतलेलं आहे. इथं पुन्हा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 6, इथे 6.5 इंच घेतलेलं आहे. तर हे आपलं आतल्या भागाचं माप झालं व बाहेरचा आकार देण्यासाठी इथून अर्धा इंच बाहेर जाऊन आपण ह्या इथून अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. तर आता हे छातीचंही माप कशा पद्धतीने टाकलेलं आहे ते एकदा समजून सांगते. तर इथे आपण छाती जी होती ती 34 होती, पण पॅक नेक आहे त्यासाठी आपल्याला त्यामध्ये लुझिंग ॲड करायचं असतं. तर 2.5 इंच आपण पूर्ण छातीमध्ये ॲड केलं होतं, म्हणजे 34 प्लस 2.5 म्हणजे 36.5 इंच आलं. 36.5 इंचाचा चौथा भाग करून इथे आपण लुझिंग सहित 9.25 इंच माप आलेलं आहे ते आपण इथे टाकलेलं आहे व त्याच्या पुढे आपण शिलाई मार्जिन 1 किंवा 1.5 किंवा 2 इंच इतकीच आपण शिलाई मार्जिन देऊ शकतो. तर आता इथून आपल्याला जे आहे ते कमरेचं माप टाकायचं आहे, पण कमरेचं माप टाकताना आपण 1 टक्स इथे ब्लाऊज घेणार आहोत. तर ते कशा पद्धतीने घ्यायचं असतं ते तुम्हाला सांगते. तर आता हा मध्य करून घेतलेला आहे. इथून आपल्याला अपेक्स टू म्हणजे शोल्डर टू अपेक्सचं माप टाकायचं आहे. तर शोल्डर टू अपेक्सचं माप हे 9.5 इंच आलेलं आहे, पण त्यामध्ये अर्धा इंच इथे शिलाईसाठी आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंच कमी होतं. तर ते अर्धा इंच ॲड करून आपण इथे 10 इंचाला पॉईंट करून घ्यायचं आहे व ही एक रेषा आखून घ्यायची आहे. ही आपली अपेक्स टू शोल्डर असेल. आता इथून अपेक्स टू अपेक्स माझं जे आलं होतं ते 7.5 इंच आलं होतं, म्हणजे 7.5 इंचचा आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. बरोबर आपल्याला 7.5 इंचचा मध्य करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला 4.25 इंच मार्जिन पडेल. जितकं माप आलेलं आहे तितकंच घ्यायचं, वाढ काही करायची नाही. तर इथे मी जे अपेक्स टू अपेक्स आहे त्याचा निम्मा भाग इथे टाकलेला आहे व इथे खालच्या साईडला जितकं माप आलेलं आहे त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचं, म्हणजेच आपल्याला इथे किती घ्यावं लागेल 4.25 आलं होतं, तर इथं आपलं माप जे पडेल ते 3.25 इंच पडेल. अर्धा इंच आपण कमी करून घेतलेलं आहे. तर ही रेष इथून
अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे. आता आपल्याला जो टक्स येणार आहे तर आपली छाती जी आहे ती 28-34 पर्यंत, म्हणजे 28-34 पर्यंत आपल्याला जो आहे तो 32 पर्यंत आपल्याला 2.5 इंचाचा टक्स घ्यावा लागतो व 32 पासून आपल्याला 40 इंचापर्यंत 3 इंचाचा टक्स येईल. तर इथे मी जो टक्सचं माप आहे ते मी इथे 3 इंच अशा पद्धतीने टक्स आपल्याला येणार आहे तो 3 इंचाचा इथे अशा पद्धतीने मार्जिन करून घेते 3 इंच व हा आकार अशा पद्धतीने जोडून घेते. आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं माप टाकताना ही रेष व ही रेष अशा पद्धतीने जोडायची आहे व नंतर आपल्याला जी कमर आलेली आहे ती 30 आहे, म्हणजे 30चा चौथा भाग जितका येईल तितकं मार्जिन टाकायचं आहे. म्हणजे 7.5 इंच येईल. तर इथे 7.5 इंचाला इथे खूण करायची व त्याच्यासमोर शिलाई मार्जिन 2 इंच 1.5 इंच काय असेल तो अशा पद्धतीने टाकायचा असतो. तर हे आधी वजा करून मग आपल्याला कमरेचं माप टाकावं लागेल. तर ही रेष आपली अशा पद्धतीने येईल. ज्यावेळेला आपण टीप मारू त्यावेळेला अगदी व्यवस्थित होतं, कारण हा आपला टक्सचा पॉइंट आहे. हा टक्स आपला शिलाई करून जात असतो. तर आता हा आपला टक्स झाला. आता आपल्याला इथे आर्महोलचा डाट घ्यायचा असतो, म्हणजेच इथेही एक प्रकारचा डाट असतो. तर तो हा आर्महोलचा डाट जो असतो तो समोरच्या साईडला असतो. तो आपण पुढच्या भागात पाहूया, कारण खूपच गडबड होईल. हा ही टक्स असतो तो समोरच्या भागात असणार आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं मापमध्ये चेंज करते. आपण इथे कमरेचं माप टाकूया, कारण समोरचा भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. कारण खूप जर तुम्हाला सर्वच एका भागात सांगितलं तर तुमचं खूप गोंधळ होईल. त्यासाठी इथे आता पाठीमागचा भाग फक्त दाखवते. तर पाठीमागच्या भागाचं जे कमर घेर होता तो 7.5 इंच होता. तर 7.5 प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने ॲड करायचं आहे व ही रेष इथे जोडायची आहे व ही रेष इथे जोडायची आहे. हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. हा ज्यावेळेला आपण ब्लाऊजवरती ठेवतो त्यावेळेला आपल्याला इथे 1/2 इंच एक्स्ट्राचं घ्यावं लागेल, कारण इथे जर आपण काज बटनपट्टी किंवा जर आपण काज बटनपट्टी किंवा हुकपट्टी इथे करणार आहोत तर इथे आपल्याला थोडासा 1/2 इंच ज्यावेळेला आपण ब्लाऊज कपड्यावरती ठेवतो त्यावेळेला हा पार्ट थोडासा वाढवून एक्स्ट्राचा घ्यायचा, म्हणजे आपल्याला हा रुंदी जी असते ती अगदी व्यवस्थित बसते. नाही तर रुंदी ह्यातूनही कमी होते, ही एक काळजी घ्यायची असते. तर आज मी तुम्हाला पाठीमागचा भाग कशा पद्धतीने कट करायचा असतो बेस दाखवलेला आहे. हा पूर्ण ब्लाऊज म्हणजेच 1 टक्स ब्लाऊज आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर फक्त बेस पाहणार आहोत. आता इथे समोरच्या भागाला पुढच्या भागात इथे आर्महोलला टक्स असेल, इथे टक्स येईल. तर तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे तो आपण पुढच्या भागात पाहूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.